वृश्चिक राशी 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरू होणार आहे। या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल। त्यामुळे एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा हा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यावसायिक करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ। वृश्चिक राशीचे व्यक्तिमत्व म्हणजे खोल विचार, प्रचंड इच्छाशक्ती आणि न डगमगणारी जिद्द यांचा शक्तिशाली संगम। या राशीचे लोक एकदा ठरवलं की कोणतीही गोष्ट पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत। हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे। या राशीचे लोक खूप लॉयल आणि विश्वासू असतात। नातेसंबंधांमध्ये ते मनापासून जोडले जातात आणि आपल्या लोकांसाठी काहीही करण्यास तयार असतात। त्यांची इंट्युएशन म्हणजे अंतर्ज्ञान खूप मजबूत असते आणि त्यामुळे ते परिस्थिती आणि लोकांना सहज ओळखू शकतात। त्यांच्यात एक वेगळी मॅग्नेटिक पर्सनॅलिटी असते जी लोकांना आकर्षित करते। संकटातही शांत राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांना आयुष्यात पुढे नेते। मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली असलेला हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी करिअरमधील यश, उत्तम कमाई आणि आत्मकेंद्रिततेचा काळ असेल। आठवड्याची सुरुवात 30 मार्च रोजी सिंह राशीतील चंद्राच्या आगमनाने होईल, ज्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासूनच कामाच्या ठिकाणी मोठे यश आणि प्रतिष्ठा मिळेल। त्यानंतर 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात आणि नफ्यात अचानक वाढ होईल। 2 आणि 3 एप्रिल रोजी चंद्र तुळ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यस्त वेळापत्रकाकडे आणि खर्चाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल। आठवड्याच्या शेवटी 5 एप्रिल रोजी चंद्र तुमच्या स्वतःच्या वृश्चिक राशीत प्रवेश करेल, त्यामुळे तुमचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा जागृत होईल। प्रेमाच्या दृष्टिकोनातून 10व्या घरात चंद्र असल्यामुळे वृश्चिक राशीच्या स्त्रिया 30 मार्च रोजी कामात थोड्या व्यस्त राहतील, परंतु तुमचे पती तुमच्या समर्पणाचे खूप कौतुक करतील। घरात आणि घराबाहेर उत्तम समन्वय राहील। 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी 11व्या घरात चंद्र असल्यामुळे कुटुंब आणि मित्रांसोबत सुंदर क्षण येतील आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील। 31 मार्च आणि 1 एप्रिल हे अविवाहित स्त्रियांसाठी खूप शुभ आहेत। 11व्या घराच्या प्रभावामुळे अविवाहित स्त्रियांना त्यांच्या मोठ्या भावंडांकडून किंवा जुन्या मित्रांकडून एक सुसंस्कृत आणि खरा जीवनसाथी मिळू शकतो। 2 आणि 3 एप्रिल रोजी 12व्या घरात चंद्र असल्यामुळे कामाचा थोडा थकवा येऊ शकतो, म्हणून तुमच्या पतीसोबत अनावश्यक वाद टाळा। 5 एप्रिलच्या आठवड्याच्या शेवटी तुमच्या स्वतःच्या राशीत चंद्र असल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात अद्भुत प्रेम परत येईल। करिअरच्या दृष्टिकोनातून वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 30 मार्च रोजी त्यांच्या मेहनतीचे सर्वात मोठे आणि गोड फळ मिळेल। 10व्या घरात असलेला चंद्र तुम्हाला ऑफिसमध्ये बॉस सारखा दर्जा देईल। तुमचा वेग पाहून तुमचे विरोधक पूर्णपणे शांत होतील। 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी 11व्या घरामुळे व्यवसाय करणाऱ्या लोकांना सहजपणे मोठा ग्राहक किंवा एखादा करार मिळेल। 2 आणि 3 एप्रिल रोजी 12व्या घरात असलेल्या चंद्रामुळे तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी अचानक छोटी सहल करावी लागू शकते किंवा कामाचा ताण थोडा जास्त असेल, त्यामुळे कोणतीही महत्त्वाची फाईल इतरांच्या ताब्यात सोडू नका। 5 एप्रिल रोजी आठवड्याच्या शेवटी पहिल्या घरात असलेल्या चंद्रामुळे तुमच्या नवीन आणि उत्कृष्ट कल्पनांमुळे तुमचे काम खूप सोपे होईल। आर्थिकदृष्ट्या पाहता 30 मार्च रोजी 10व्या स्थानामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या पगारात किंवा कामातून मिळणाऱ्या पैशात खूप स्थिरता मिळेल। 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी पैशांचा खरा पाऊस पडेल। 11व्या स्थानामुळे तुमच्या बचतीत आणि बँक बॅलन्समध्ये अचानक वाढ होईल। कोणतीही जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे परत मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल। परंतु 2 आणि 3 एप्रिल रोजी 12व्या स्थानामुळे घराची सजावट, ऑनलाईन शॉपिंग, हॉस्पिटल किंवा कोणत्याही प्रवासावर अचानक थोडे जास्त पैसे खर्च होऊ शकतात। 5 एप्रिलच्या विकेंडला पहिल्या स्थानातील चंद्र तुम्हाला योग्य आर्थिक नियोजन करण्यास मदत करेल आणि अनावश्यक खर्च थांबवतील। आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशी 30 मार्च ते 1 एप्रिल या काळात पूर्णपणे तंदुरुस्त आणि चपळ राहतील। कामाचे वेळापत्रक व्यस्त असूनही तुमचा चेहरा तेजस्वी असेल। आठवड्याच्या शेवटी चंद्र तुमच्या स्वतःच्या राशीत असल्यामुळे जुनाट आजारही नाहीसे होऊ लागतील आणि तुम्हाला पूर्णपणे ताजेतवाने वाटेल। या दिवशी आहार हलका ठेवा आणि बाहेरचे मसालेदार पदार्थ खाणे टाळा। ग्रहस्थिती पाहता या आठवड्यात तुम्हाला आनंद मिळू शकतो। याशिवाय कायदेशीर आणि मालमत्तेच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुमच्या 10व्या घरात असलेला चंद्र तुम्हाला अधिकारी आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळवून देईल।
मिथुन राशीतील गुरु तुमची संशोधन आणि गूढ ज्ञानातील आवड वाढवेल. तसेच अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एकूणच हा आठवडा संधी आणि आव्हानांनी भरलेला असेल, ज्यातून तुम्ही योग्य विचार आणि सावधगिरीने मोठा फायदा मिळवू शकता. तुमच्या 5व्या घरात असलेला सूर्य बौद्धिक कार्यात यश मिळवून देईल. तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळेल. नोकरदार व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायासाठी हा काळ फायदेशीर आहे. गोपनीय बाबी इतरांना सांगणे टाळा. तुमच्या राशीच्या 6व्या घरात शुक्राच्या स्थानामुळे तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये किरकोळ मतभेद किंवा संघर्ष निर्माण होऊ शकतात. लहान सहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या बोलण्यात संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. तुमच्या वैवाहिक जीवनातही संयम आणि समजूतदारपणा दाखवा. या आठवड्यात आपल्या आरोग्याबाबत काळजी घ्या. आठवड्याच्या मध्यापर्यंत मान्यता आणि यशासाठी ऊर्जा अत्यंत अनुकूल होईल. तुम्हाला समाजात मानसन्मान मिळू शकतो आणि व्यावसायिकांना अनेक संधी मिळू शकतात. या काळात गुंतवणूक, विशेषतः सट्टेबाजी फायदेशीर ठरू शकते. तथापि गोंधळाचे क्षणही येऊ शकतात, त्यामुळे अविचारी निर्णय घेणे टाळा. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात तीव्र रोमॅन्टिक ऊर्जेने होईल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि भावनिक जवळीक वाढेल. तुम्ही एकत्र चांगला वेळ घालेल. मात्र आठवड्याच्या मध्यात तुमचे आकर्षण आणि संवाद कौशल्य वाढेल. तुमचे बोलणे इतरांना आकर्षित करेल आणि प्रेमाच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. अनपेक्षित पाहुणे किंवा सामाजिक संवाद देखील आनंद देऊ शकतात. करिअरच्या वाढीसाठी हा आठवडा अत्यंत गतिमान आहे. सुरुवातीला कामाच्या परिस्थितीत सुधारणा होईल आणि प्रभावशाली लोकांकडून पाठिंबा मिळेल. आठवड्याच्या मध्यकाळ सर्वात अनुकूल आहे. तुम्हाला मान्यता, बढती किंवा नवीन संधी मिळू शकतात. विद्यार्थी चांगले लक्ष केंद्रित करतील आणि आत्मविश्वासाने काम करतील. आर्थिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात संतुलित राहील. उत्पन्न आणि खर्च समान राहण्याची शक्यता असून व्यवसायाची वाढ मध्यम स्वरूपात असेल. सुरुवातीला आरोग्य साधारणपणे चांगले राहील, परंतु आठवड्याच्या मध्यात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वृश्चिक राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ क्रमांक 1, 8 आणि 9 असेल. शुभ रंग लाल, मरून आणि काळा असेल. शुभ दिवस मंगळवार आणि रविवार असेल. या आठवड्यात मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. लाल वस्त्र किंवा लाल रंगाचा वापर करा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, तुमची जिद्द आणि आत्मविश्वासच या आठवड्यात तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल.